इथगुज या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण इथं चर्चा करतो आहोत कॉमर्समध्ये करिअर कसं करता येईल या विषयाने आपल्याला मार्गदर्शन करत आहे चार्टर्ड अकाउंटंट मनीषा लोपेज. मनीषा, एक विचारलं होतं की सीएस बद्दल आपण बोलत होतो, तर सीएस मध्ये काय स्कोप आहेत हे आम्हाला थोडक्यात सांगाल, आणि त्याचबरोबर नॉन अर्बन किंवा छोट्या शहरात किंवा ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी कसं यामध्ये करिअर करू शकतात याविषयी सांगा. ओके, सीएस हा ऍक्च्युअली थोडासा निग्लेक्टेड झालेला कोर्स आहे, पण स्कोप त्याला अतिशय जास्त आहे. जर तुम्ही आज इंडियामध्ये बघितलात तर जवळजवळ 42,000च कंपनी सेक्रेटरी आहे, पण ह्या 42,000 पैकी जवळजवळ 31,000 अशी आहेत ज्यांनी सीए आणि सीएस केलेलं आहे. म्हणून ही लोक जास्त प्रेफरन्स सीएच्या जॉबला देत आहेत, आणि सीएस फक्त सीएस साठी जवळजवळ फक्त 10,000 लोक आहेत. आता ज्या कंपनीमध्ये पेड अप कॅपिटल 50 लाखाच्या वरती आहे त्या कंपनीमध्ये कंपनी सेक्रेटरीला महत्व आहे. आणि इंडियामध्ये अशा खूपशा कंपनीज आहेत आणि इंडिया ग्रोईंग कन्सर्न आहे, तर अशा वेळेला त्यांना सीएसची जास्त गरज आहे. फक्त मुलांना त्याचं महत्व अजून पटलेलं नाहीये, आणि सीए जितकं इम्पॉर्टंट आहे ऍज अ करिअर तितकंच इम्पॉर्टन्स सीएसला सुद्धा आहे. बरं, आणखीन हे विचारायचं, जसं मी विचारलं की छोट्या शहरातून किंवा मोठ्या शहरांमध्ये तर ऑपॉर्च्युनिटीज भरपूर असतात, त्याप्रमाणे त्यांना साधनही उपलब्ध असतात, पण ग्रामीण भागातून मग विद्यार्थी यामध्ये करिअर कसं घडवू शकतात? ऍक्च्युली आयडियल क्लासेसचे वालालकर सर जे आहेत त्यांनी हाच विचार केला की मुंबईमध्ये भरपूर फॅसिलिटीज आहेत, म्हणजे शहरात भरपूर फॅसिलिटीज आहेत, कोचिंग क्लासेस सुद्धा आहेत, पण ह्या ज्या बाकीच्या प्रोफेशनल कोर्सेससाठी बाकी ग्रामीण भागामध्ये किंवा सेमी अर्बन सिटीजमध्ये काहीही अभ्यासासाठी मार्गदर्शन नाही. म्हणून आयडियल क्लासेसने ई लाईफ सेंटर चालू केलेलं आहे, जिथे वाया सॅटेलाइट आम्ही मुंबईमध्ये शिकवून आमच्या बाकीच्या प्लेसेसमध्ये ह्यांना कोचिंग देतो. आणि हे कोचिंग आम्ही सीएच्या सगळ्या लेव्हल्सना आणि सीएसच्या सगळ्या लेव्हल्सला देतो. मागील 2 वर्षामध्ये जवळजवळ 8 परीक्षेला आम्ही केटर केलेला आहे, आणि मुलांचा रिस्पॉन्स अतिशय छान आहे. म्हणजे मी सांगू शकेन की लातूरमध्ये सेंटर आहे, इचलकरंजीमध्ये आमच्याकडे सेंटर आहे, हुबळीमध्ये आहे, म्हणजे नॉट ओन्ली महाराष्ट्र पण ऑल ओव्हर इंडिया जवळजवळ आमचे सेंटर सेटअप झालेले आहेत. आणि समोरच्या मुलांचा रिस्पॉन्स त्याच्यासाठी इतका सुंदर येतो की ती मुलं आम्हाला समोरून म्हणतात की आम्हाला वाटतं तुम्ही समोर येऊन आम्हाला शिकवत आहात आणि आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहात. नक्कीच, म्हणजे एक कौतुकास्पद असा हा प्रयत्न म्हणावा लागेल. प्रेक्षकांचा एक आणखीन प्रश्न येतो आहे. प्रणय बोलत आहेत नवी मुंबईवरून, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार प्रणय, बोला, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की सीए आणि सीएस सोडून अनेक म्हणजे कॉमर्स मध्ये कोणतं फ्युचर आहे पुढे? बरं, कॉमर्समध्ये सीए आणि सीए व्यतिरिक्त आणखीन कोणतं करिअर आहे? सीए किंवा सीएस किंवा सीडब्ल्यूए हे सगळे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, आणि हे अदर दॅन ग्रॅज्युएशन आहे. बाकीचे कोर्सेस जर तुम्ही करायला जाल तर इट इज बीकॉम विथ डिफरंट ऍस्पेक्ट्स. म्हणजे तुम्ही नंतर बीबीआय पण करू शकता, बीकॉम विथ बॅक करू शकता, मॅनेजमेंटने करू शकतात, किंवा बीएमएस, नंतर यू कॅन डू डिफरंट कोर्सेस. पण त्याच्यामध्ये काय होतं, एक ग्रॅज्युएशनचीच डिग्री तुमच्या हातात येते. बरोबर. आणि हे कसं होतं, हे प्रोफेशनल लेवलवरती तुम्हाला कोचिंग मिळतं आणि करिअर मिळतं. नक्कीच, तुम्ही जसं सांगितलं की ई लाईफ हा एक आयडियल क्लासेसचे खास वैशिष्ट्य आहे, त्याविषयी मला आणखीन सांगाल, कारण एक निश्चितच एक चांगला प्रयत्न आहे. तर ग्रामीण भागातल्या मुलांनी याचा कसा लाभ उठवता आला पाहिजे त्यांना? ऍक्च्युली एक म्हणजे हे जे ई लाईफ मध्ये आहेत, आम्ही सॅटेलाइट वाया लेक्चर्स घेतो, आणि हे अगदीच ग्रामीण भागामध्ये पण जाऊ शकतात. सेंटर्स आहेत आमचे, आणि जे टॉप फॅकल्टी आहेत, म्हणजे एक्सपर्ट टीचर्स आपण ज्यांना म्हणतो, एक्सपिरियन्स टीचर्स, क्वालिफाईड टीचर्स, हे लेक्चर्स घेतात, आणि ह्याचा लाभ ह्या लोकांना पण मिळू शकतो. आणि इंटरॅक्शन मुलांशी होऊ शकतं, समोरासमोर आम्ही मुलांशी बोलू शकतो, मुलं आमच्याशी बोलू शकतात, म्हणजे 2 वे कम्युनिकेशन जे आहे तसं कम्युनिकेशन होऊ शकतं. आणि जास्तीत जास्त आणखीन प्रयत्न करतोय आम्ही दुसऱ्या प्लेसेसमध्ये रीच करण्याचा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोकांना कुठे दूर जायला लागत नाही, म्हणजे आपलं घर सोडून कुठेतरी लांब राहायचं, शिक्षण घ्यायचं, आई वडिलांपासून दूर, आणि ते थोडंसं आपल्याला वाटतं की बाबा पेरेंट्स जवळ नाही आहेत, तो पण नाही. आणि सेकंडली कॉस्ट वाईज जर तुम्ही बघितलं तर ह्यांची फीस खूप कमी आहे, म्हणजे जवळजवळ 50% फीस आहे ऍज कम्पेअर्ड टू द अदर एज्युकेशन. नक्कीच, जसं तुम्ही सांगता आहात की ई लाईफ मध्ये मुलांना बाहेर जाऊन राहण्याची गरज नाहीये, थोडक्यात ते आपल्या अभ्यासावर अधिकाधिक कॉन्सन्ट्रेशन करू शकतील, आणि किंवा सीएस आणि सीए बनायचं त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकतील. मनीषाजी, खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही, आणि खूप छान माहिती दिलीत आम्हाला ई लाईफ सारख्या माध्यमाची. त्यामुळे एक मोठा एक स्कोप तयार झालेला
तयार होऊ शकतो या विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही इथं आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हितगुज या कार्यक्रमामध्ये आज आपण इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.